मुंबईत बेच्या संपावर सलग तिसऱ्या दिवशी तोडगा निघाला नाही. बेची एकही बस रस्त्यावर धावलेली नसल्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहेत. तोडगा काढण्यासाठी आता पुन्हा एकदा प्रशासन आणि कामगारांमध्ये आज बैठक होणार आहे. आता तरी तोडगा निघून मुंबईकरांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मुंबईत बेस्टच्या संपाचा आज तिसरा दिवस उलटला तरी तोडगा निघाला नाही. मुंबईकरांची गैरसोय होते. महापालिका आणि बेस्टवर सत्ता असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी मात्र याबाबत कोणती दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची भावना आहे. मात्र संप मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोलमोल उत्तर बेस्टचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी दिले. बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. आतापर्यंत कुलाबा वसाहतीत राहणाऱ्या 2000 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. परळच्या वसाहतीत वास्तव्याला असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नोटीस देण्यात आली. तर 300 कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाईची नोटीस बजावण्यात आली. तर दुसरीकडे जोपर्यंत मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका बेस्ट कामगार कृती समितीचे निमंत्रक शशांक राव यांनी घेतली. मुंबईतल्या प्रतीक्षा नगरमधील शिवसैनिकांनी आणि बेस्ट कामगार सेनेच्या सदस्यांनी आपल्या मनगटावरचं शिवबंधन काढून टाकले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन नंतर शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेनं माघार घेतली. मागण्या मान्य होण्यापूर्वीच माघार घेतल्यानं बेस्ट कामगार सेनेमध्ये राग होता. त्याचा निषेध म्हणून संघटनेच्या सदस्यांनी आधी राजीनामे दिले. त्यानंतर शिवसेनेचे एकनिष्ठेचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या मनगटावरचं शिवबंधनही तोडून टाकलं. बेस्ट कामगारांच्या संपाचा फटका मुंबईकरांना बसलाय. संपामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो सेवेचा ताण वाढलाय. मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. पूर्व मुंबई उपनगरातल्या घाटकोपर मेट्रो स्थानकावर प्रवाशांची अक्षरशः गर्दी उसळलेली पाहायला मिळते. तर बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडं उकळण्यास सुरुवात केली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पालिकेच्या स्थायी समितीची बैठक तहकूब करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली. जाधव यांच्या मागणीला काँग्रेस आणि सपानंही पाठिंबा दिला. आज तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक आज दुपारी 12 ते 2 दरम्यान 2 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ओव्हरहेड गॅटरीज बसवण्यासाठी वाहतूक बंद असेल. रसायने आणि माडप या ठिकाणी गॅटरीचं काम केलं जाणार आहे. या दरम्यान वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात येईल. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेला आजपासून सुरुवात होते. रायगडावर शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन महाडच्या चौदार तळ्याच्या ठिकाणी पहिली सभा पार पडेल. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सरकार विरोधात एल्गार पुकारणार आहे. मंत्र्यांचे भ्रष्टाचार, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतमालाचे कोसळलेले भाव, फसलेली कर्जमाफी या मुद्द्यांवर राष्ट्रवादी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ही परिवर्तन यात्रा 10 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्याच्या विविध भागातून 25,000 कार्यकर्ते सहभागी होतील असा अंदाज आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, प्रदूषण, शेतमालाला हमीभाव, मच्छीमारांना वेळेत डिझेल परतावा, गावठाण विस्ताराबाबत ठोस निर्णय, पिण्याच्या पाण्याची समस्या, महिलांवरील अत्याचाराचं वाढलेलं प्रमाण आणि कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे. सोलापुरातील पंतप्रधानांच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचा जाहीर सत्कार करत त्यांना भेटवस्तू दिल्या. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पुणेरी पगडी घातली. तर धनगर आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी आवर्जून मोदींच्या खांद्यावर घोंगडं ठेवलं गेलं. त्यानंतर सोलापुरात असलेल्या पंढरपूरचं प्रतीक म्हणून वारकरी संप्रदायाची गीता नरेंद्र मोदींना भेट दिली गेली. सोलापुरातील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. त्यात NH2 राष्ट्रीय महामार्ग 211 सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या 58 किलोमीटर महामार्गाचं लोकार्पण झालं. विशेष म्हणजे या महामार्गाचं भूमिपूजन मोदींनीच 2014 मध्ये केलं होतं. 3 सांडपाणी प्रकल्पाचं देखील लोकार्पण यावेळी करण्यात आलं. त्यातील प्रक्रिया झालेलं सांडपाणी उद्योगांना देता येणार आहे आणि यामुळे उजनीचं पाणी शेतकऱ्यांना देणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. तर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील विविध विकास कामांचं लोकार्पण देखील यावेळी झालं. चौकीदार झोपणार नाही, तो काम करतच राहणार, सफाई करतच राहणार अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या टीकेला सोलापुरात प्रत्युत्तर दिलं. मिशेल हे लढाऊ विमानांच्या दलालीतही गुंतला होता. हा गौप्यस्फोट आता होतोय, त्यावर काँग्रेसनं उत्तर दिलं पाहिजे असंही मोदींनी ठणकावलं. मिशेल मामाचे कोणाशी संबंध होते हे काँग्रेसनं आता जाहीर करावं असं आव्हान मोदींनी आपल्या भाषणातून दिलं.
सोलापुरातले मार्क्सवादी नेते आणि माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोंड भरून स्तुती केली. एरवी पंतप्रधान हे डाव्या पक्षांच्या टार्गेटवर असतात, मात्र नरसय्या आडम यांनी मोदींवर 30,000 घरांबाबत स्तुतीसुमनं उधळली आहेत. तर या घरांसाठी बँक गॅरंटीची गरज लागणार नाही आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी आडम यांना दिलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर घणाघात केला. केंद्रासह राज्य सरकारच्या योजनांची उद्धव ठाकरेंनी बीडमधील आपल्या भाषणात पोलखोल केली. युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं हित पहा असं म्हणत त्यांनी भाजपावर चांगलंच तोंडसूक घेतलं. पीक विमा योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. जालना इथल्या सभेतही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर देखील टीका केली. शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरणाऱ्या नेत्यांना रडवा असं आवाहन करत उद्धव यांनी दानवेंवर तोंडसूक घेतलं. शिवसेनेला पटकण्याची भाषा करणाऱ्या भाजपाला शिवसैनिक कधी गाडून टाकतील तर कळणार सुद्धा नाही. आमचा सन्मान डिवचू नका असा इशारा शिवसेनेचे नेते आणि मंत्री रामदास कदम यांनी दिला. राज्यातल्या राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग आला. दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. राज्यातल्या विविध राजकीय घडामोडींवर विशेषतः शिवसेना युती आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा यावर मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यात प्रदीर्घ खलबते झाल्याची माहिती समोर आली. लोकसभा निवडणुकीचा अहवाल देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुपूर्द केला. या बैठकीबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली होती. स्वाभिमान संघटनेचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर टीका केली. रामदास कदम यांनी स्वतः मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही असं सांगताना कदम हे मातोश्रीचे पगारी नेते आहेत असा आरोप केला. त्यावेळी बोलताना निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे मराठवाड्यासाठी तुम्ही काय घेऊन गेलात असा प्रश्न उपस्थित करत ते शेतकऱ्यांसाठी नाही मतांची भीक मागायला गेलेत असा आरोप करत शिवसेनेच्या 5 जागा पण लोकसभेला निवडून येणार नाहीत अशी टीका निलेश राणे यांनी केली. सरकारी विभागांमध्ये योग्य समन्वय असल्यास जनतेची सेवा करण्यात अडचण येत नाही असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. पुणे पोलीस आयुक्तालयात सुरू करण्यात आलेल्या भरोसा कक्षाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून लावण्यात येणाऱ्या शास्तीकाराबाबत येत्या 15 दिवसात मंत्रिमंडळात निर्णय घेऊ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केली. मात्र अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय इमारत आणि विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ यांच्या वांद्रे इथल्या एमईटी संस्थेच्या कार्यालयात ही भेट झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होण्याची इच्छा आंबेडकरांनी अनेकदा व्यक्त केली होती. मात्र आपल्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आंबेडकरांचा आरोप आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची घेतलेली भेट ही आघाडीतील समावेशाबाबत असल्याची चर्चा समोर आली. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली नांदेड महापालिकेचे 35 नगरसेवक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मनाली इथे रवाना झालेत. दूरचा प्रवास असल्यानं विमानानं नगरसेवक रवाना झालेत. महापौर शीला भोरेंसह 10 महिला नगरसेवकांचा यात समावेश. मात्र नांदेड महापालिकेकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नसताना ही उधळपट्टी कशासाठी असा प्रश्न नांदेडकर विचारत आहेत. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील पाण्याच्या समस्येवरून आमदार राज पुरोहित यांनी मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्डच्या कार्यालयावर मडकी नेत मोर्चा काढला. गेल्या अनेक वर्ष कुलाबा मतदारसंघात काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या होती. यावेळी ए वॉर्ड समोर घोषणाबाजी करत मडकी फोडत आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये वाद झाल्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे महामंडळाची पुढची भूमिका, आयोजनाची रूपरेषा आणि नवे उद्घाटक कोण असणार याबाबत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खल सुरू आहे. नयनतारा यांचं आमंत्रण रद्द करणं चुकीचं असल्याचं महामंडळाच्या उपाध्यक्षा विद्या देवधर यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलं. श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला हे बरं झालं. त्यांनी साहित्य संमेलनाची बदनामी केली होती अशी प्रतिक्रिया आयोजक समितीचे निधी संकलन प्रमुख पद्माकर मलकापूर यांनी दिली. साहित्य संमेलनाआधी घडलेल्या या प्रकारानंतर अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकला. मात्र साहित्यिकांनी बहिष्कार न टाकता संमेलनाला जाऊन निषेध नोंदवावा असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केलं.
यवतमाळमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला निमंत्रित तमाम साहित्यिकांनी उपस्थित राहावं अशी विनंती यवतमाळकरांकडून करण्यात आली। साहित्यिकांनी यवतमाळकरांचं आतिथ्य स्वीकारावं। यवतमाळकर स्वागतासाठी उत्सुक आहेत। साहित्य महामंडळ अध्यक्षांमुळे निर्माण झालेल्या वादातून यवतमाळबाबत गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी यवतमाळमधील आंबेडकरी, दलित, विद्रोही, सम्यक साहित्यिक तसंच विविध नागरिक आणि सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी सर्व निमंत्रित साहित्यिकांना हे आवाहन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकास कामांना महत्त्व दिले। 2014 पासून ते आतापर्यंत अनेक विकास कामं सुरू आहेत। जनताही विकास कामांना मत देते। भ्रष्टाचार मुक्त शाश्वत राजकारण प्रत्यक्षात उतरवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं असं प्रतिपादन मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले। रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफताना शेलार बोलत होते। नवी मुंबईत SIS कॉलेजच्या BMS विभागाच्या शासन फेस्टिवलची धूम पाहायला मिळाली। व्यवस्थापन क्षेत्रात यशस्वी व्यक्तींचा अनुभव चर्चासत्रातून मांडण्यात आले। बिझनेस, प्रश्नमंजुषा, खेळ, कॉर्पोरेट फॅशन शो आयोजित करण्यात आला होता। महाविद्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली होती। या शासन फेस्टिवलमध्ये कॉमेडी शोचे आयोजन करण्यात आलं होतं। येत्या काही महिन्यांमध्ये ST महामंडळाची लोकप्रिय हिरकणी बस लुप्त होणार आहे। याचं कारण तिचं लाल परीमध्ये रूपांतर करण्यात येईल। हिरकणीच्या जागी शिवशाही बस सेवा सुरू करण्यात येईल। सध्या या बस ST महामंडळाच्या सेवेतून लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत। त्यांची जागा नव्या वातानुकूलित शिवशाही बसेस घेणार आहेत। विकास कामं, जिल्ह्यातील दुष्काळ आणि चारा छावण्या या मुद्द्यांवरून नाशिकमध्ये जिल्हा नियोजन आणि विकास बैठक चांगलीच गाजली। मात्र महत्त्वाच्या अशा बैठकीला नाशिक शहरातील 4ही आमदार आणि खासदार गैरहजर होते। नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि नियोजन यांचा आढावा या बैठकीत घेतला गेला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी नागपुरात शाखेऐवजी वस्तीत जाऊन मकर संक्रांत साजरी करणार आहे। या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांशी तिळगुळ देऊन गोड बोलण्याचा संघाचा इरादा आहे। अकोला रेल्वे स्थानकावर वन्यजीव आणि वनसंपदा दाखवणारी चित्र रेखाटण्यात आली। जैवविविधतेची ओळख, पर्यटन विकास आणि रोजगार निर्मितीच्या उद्देशानं मेळघाट व्याघ्र प्रकल्पानं अकोला स्थानकाचं सुशोभीकरण केलंय। या मार्गानं पर्यटक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात, त्यामुळे पर्यटन विकासाच्या दृष्टीनं रेल्वे स्थानकावर काटेपूर्णा, कर्नाळा, अंबाबरवा, बोथा अभयारण्य यांची माहिती आणि चित्र रेखाटण्यात आली। ठाणे पूर्व इथल्या मीठबंदर रोड रस्त्यावरच्या काँक्रिटीकरणासाठी खोदकाम सुरू असताना 100 वर्षांपूर्वीचा रेल्वे रूळ आढळलाय। साधारणपणे 100 फूट लांबीचा हा रेल्वे रूळ आहे। 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे वाडीबंदर ते ठाणे अशी धावली होती। याच दरम्यानच्या काळात पुढे रेल्वेचं विस्तारीकरण मीठबंदर रोड इथं झालं होतं। याच रेल्वेचे ब्रिटिशकालीन अवशेष आता आढळले। ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयाचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार आहे। त्यासाठी या रुग्णालयाच्या दोन्ही इमारती पाडण्यात येणार आहेत। रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह त्याच्या शेजारील इमारत धोकादायक स्थितीत असल्यामुळे त्या वेळीच पाडाव्या लागणार आहेत। हा मुद्दा जिल्हा नियोजन समितीमध्ये चर्चेला आला होता। त्यामुळे जूनपर्यंत या रुग्णालयाचं स्थलांतर अन्य ठिकाणी करण्याच्या दृष्टीनं महापालिकेच्या इमारतींची पाहणी सुरू असल्याचं रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं केली। सरकारचा निषेध केला। गेल्या 5 वर्षांपासून आशा आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करते असा आरोप आहे। प्रलंबित मागण्या आज ना उद्या सुटतील अशी आशा लावून बसलेल्या या कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली। सरकारनं मालकधार्जिणं आणि कामगार विरोधी धोरण राबवून त्यांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला। धुळ्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आशा स्वयंसेविकांचा विराट मोर्चा हा काढण्यात आला। या मोर्चानं संपूर्ण परिसर जाणून काढला होता। मोर्चात मोठ्या संख्येनं अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे विविध 19 मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार सरकारविरोधात घोषणाबाजी केली। बुलढाण्यामध्ये जिल्हाभरातून आलेल्या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। देशभरातील संघटित असंघटित कामगारांच्या संपाचा काल दुसरा दिवस होता। सीटू या संघटनेने देखील या संपात सहभाग घेतला। सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटना, आशा वर्कर्स गटप्रवर्तक संघटना, शालेय पोषण आहार कामगार संघटना, वैद्यकीय प्रतिनिधींच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। अंबरनाथ शहरातील नागपंथी डवरी या भटके विमुक्त समाजाने आपल्या न्यायी हक्कांसाठी हक्क परिषदेचं आयोजन केलं होतं। या हक्क परिषदेमध्ये गोंधळी, पोतराज, बंजारा
सारख्या भटका विमुक्त बांधव सहभागी झाले होते. अंबरनाथ पश्चिमच्या सर्कस ग्राउंडवर गेल्या 20 वर्षांपासून नागपंथीय डवरी समाजाचे 530 कुटुंब वास्तव्य करतात. मात्र अंबरनाथ पालिका इथं नाट्यगृह उभारण्यात आहे, त्यामुळे इथल्या 530 कुटुंबांना स्थलांतरित होत त्यांना बेघर होण्याची वेळ आली. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आलं. मुंबई वडोदरा जयंतपट्टी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातून जातो. मात्र हा महामार्ग बदलापूर जवळील चामटोली गावाच्या हद्दीत बदलण्याचा घाट काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून घातल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला. बदलापूर कचरा क्षेपणभूमीचा प्रश्न पेटला. क्षेपणभूमीवर जाणाऱ्या कचऱ्यांच्या गाड्या स्थानिकांनी अडवल्या. यावेळी संतप्त ग्रामस्थांना घाबरून कचऱ्यानं भरलेल्या गाड्या सोडून चालक पळून गेले. परिणामी कचऱ्यानं भरलेल्या गाड्यांच्या एकोपाठोपाठ एक रांगा लागल्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून या कचरा क्षेपणभूमीमधून निघणारा धूर आणि दुर्गंधीवर बदलापूर पालिका कोणतीच उपाययोजना करताना दिसत नाही, असा आरोप स्थानिकांनी केला. बारामती तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आपल्या विविध मागण्यांसाठी बारामती शहरातून मोर्चा काढला, घोषणाबाजी केली. यावेळी महिलांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यावेळी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचं निवेदन बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांना देण्यात आलं. बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यावर वजन मापे निरीक्षकांनी कारवाई केली होती. ही कारवाई का केली असा जाब विचारत वजन मापे निरीक्षक योगेश अगरवाल यांना धमकावल्याप्रकरणी बारामती नगर परिषदेचे नगरसेवक सुनील सस्ते यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबादमधील प्रोझन मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. सिने दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं. या उद्घाटन सोहळ्याला चित्रपट समीक्षक अशोक राणे, चंद्रकांत कुलकर्णी, गिरीश कासरवली यांची उपस्थिती होती. गिरीश कासरवली यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. ज्येष्ठ दिग्दर्शक एन चंद्रा यांनी सरकारनं छोटे सिनेमागृह उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी केली. दिग्दर्शक रोहित शेट्टीने आपल्या सर्व यशाचं श्रेय अजय देवगणला दिलंय. गोलमाल, गोलमाल अगेन, गोलमाल 3, सिंगम, सिंगम रिटर्न अशा चित्रपटात रोहित अजय देवगण या जोडीने एकत्र काम केलं आणि हे 5 चित्रपट बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेत. म्हणून त्या यशाचं सारं श्रेय त्यानं अजयला दिलंय. रणवीर माझ्यासाठी लहान भावासारखा आहे, पण अजयचं माझ्या आयुष्यातील स्थान खूपच खास आहे, असं म्हणत रोहितनं भावुक प्रतिक्रिया दिली. अभिनेता संदीप कुलकर्णी आता डोंबिवली रिटर्न या चित्रपटाच्या निमित्तानं निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे, तर या चित्रपटात मुख्य भूमिका देखील साकारणार आहे. या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालंय. या चित्रपटात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र झळकत आहेत. महेंद्र तेरेदेसाईने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.